नमस्कार मित्रांनो. आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं, की ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स आहेत, त्याचे ऑनलाईन फ्री क्लासेस त्याच्यामध्ये सरकारकडून प्रोव्हाईड केले जातील. आता ह्या निमित्ताने आपल्याला आपल्या एज्युकेशन सिस्टमवर आपल्याला चर्चा करायची आहे. म्हणजे मुळात विषय असा आहे, की तुम्ही जर सेमिस्टर एक्झामिनेशनचं तुम्ही एज्युकेशन ऑलरेडी घेताय. समजा लॉचे 5 वर्ष आपण शिकतोय, म्हणजे 10 सेमिस्टर आपण शिकतोय. ज्यांचं 3 वर्षाचं लॉ असतं, त्यांनी 3 वर्ष अगोदर डिग्रीचे शिकलेले असतात. पुन्हा लॉचे 3 वर्ष. म्हणजे अशा टोटल 12 सेमिस्टर त्या पोरांनी ऑलरेडी शिकलेले असतात. आणि एवढं 12 सेमिस्टर शिकल्यानंतर आता कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन जी असते, ती डिग्रीच्या एक्झामच्या सिलेबसनुसार असते. मग तसं जर असेल, तर हे डिग्रीचे 5-10 वर्ष शिकून म्हणजे 5-10 सेमिस्टर शिकून सुद्धा पोरांना परत कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनसाठी वेगळी तयारी का करावी लागते? हा कुठेतरी विचार करण्याची गरज आहे. आता कॉलेजेसमध्ये वगैरे नेमका सीन काय चालू आहे? म्हणजे आतली जी बातमी असते ना, ती मी तुम्हाला सांगणार आहे. आता कॉलेजेसमध्ये जे तरुण पिढीचे जे सगळे शिक्षक लोक आहेत, म्हणजे माझ्या समवयाचे, समजा 30-32 वर्षाचे, 35 वर्षाचे जे शिक्षक जे आहेत, ह्या सगळ्यांना हे सिच्युएशन माहिती आहे. पण त्यापैकी कुणीही ह्याच्यावर बोलू शकत नाही. म्हणजे जो सिलेबस कशा पद्धतीने डिझाइन केला जातो, का पोरांना परत-परत म्हणजे तुम्ही अशा गोष्टी शिकवता, ज्या त्यांना त्यांच्या करिअरमध्ये आयुष्यात पुढे कामालाच येणार नाहीत. म्हणजे आपले जे कॉलेजेस आहेत, ते डिग्रीचे एक प्रकारचे कारखाने होऊन गेलेले आहेत, डिग्र्या तयार करून देणारे. पण डिग्र्या घेतलेल्या पोरांना सुद्धा त्याच्यामध्ये काहीच प्रॅक्टिकल नॉलेज नाहीये. हे सगळ्यामागचं कारण जे आहे, ते आता तरुण पिढीच्या शिक्षकांना लक्षात येतं, पण त्यांना ते बोलता येत नाही. आता मला काही कुठे नोकरी करायची नाही. म्हणजे मी ऑलरेडी 4-5 युनिव्हर्सिटीजमध्ये मी प्राध्यापक म्हणून काम पाहिलेलं आहे. मला कुठे नोकरी मागायला परत जायचं नाहीये. त्याच्यामुळे मी तुम्हाला त्याच्या मधातल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या आतल्या ज्या गोष्टी आहेत, त्या मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा पण. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मुळात विषय काय चालू आहे, की जे तरुण पिढीचे जे शिक्षक आहेत, समजा एखाद्या तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनल लॉचा सिलेबस बनवायचा आहे. माझ्याकडे कॉन्स्टिट्यूशनल लॉचा सिलेबस बनवण्यासाठी आला होता. आता साहजिकच आहे, मी थोडंसं कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनचे क्लासेस पण घेत होतो. तेव्हापासून माझ्याकडे क्लासेस होते, की ज्यावेळेस माझ्याकडे सिलेबस बनवायला आला, मी तो सिलेबस बनवला. बनवल्यानंतर तो सिलेबस अप्रूव्ह करण्याची जी प्रोसिजर आहे, म्हणजे त्याच्यात बोर्ड ऑफ स्टडीज बसवा, त्याच्यानंतर ते सीनियर जे प्रोफेसर असतात, जे आता पुढच्या 5-6 वर्षामध्ये ते लोकं रिटायर होणार असतात. असे सगळे शिक्षक लोकं आपल्या ते सिलेबस रिव्ह्यू करायला बसतात. मग ते लोकं रिव्ह्यू करायला बसले. बसल्यानंतर त्यांनी चॅप्टर 1 काढला, चॅप्टर 2 काढला, चॅप्टर 3 काढला. ठीक आहे, ह्याच्यात म्हणजे अ, हे नेचर अँड स्कोप नाहीये, ह्याच्यामध्ये फीचर्स वगैरे नाहीये, त्याच्यामध्ये ते नाहीये. म्हणजे जे त्या लोकांनी आता जे रिटायर व्हायच्या वेळेत आलेले आहेत, त्या लोकांनी जे त्यांच्या काळामध्ये म्हणजे मागच्या 5-10 वर्षाखाली जे त्यांनी शिकलं होतं, ठीक आहे, म्हणजे 5-10 वर्ष कसं म्हणता येईल, त्यांच्या 30-40 वर्षाखाली ठीक आहे, त्यांनी जे शिकलेलं होतं, आता ते रिटायर व्हायला आलेले आहेत. तर ते 40 वर्षाखालचा जसा सिलेबस होता, त्यांना अजूनही सिलेबस तसाच पाहिजे. आणि तसा जर नसेल, तर ते तुम्हाला त्या चॅप्टरमध्ये वगैरे बदल करायला लावणार. मी त्यांना विनंती केली, मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. म्हटलं, "सर, हे सध्याच्याला कंटेम्पररी सिच्युएशनमध्ये पोरांना खरंच कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये कामाला येईल. आपल्या देशाची सध्याची जी परिस्थिती आहे, म्हणजे लोकशाही सध्याच्याला लोकशाहीचे जे मूल्य जे आहेत, ते प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये म्हणजे इन्कल्केट करण्यासाठी, इन्कॉर्पोरेट करण्यासाठी, त्यांच्यामध्ये घुसवण्यासाठी, ठीक आहे, हा सिलेबस असा असणं गरजेचं आहे." सध्याच्या मागच्या 5-6 वर्षातल्या ज्या काही घटना घडलेल्या होत्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा इलेक्शन कमिशन आहे. तर इलेक्शन कमिशनचं स्वातंत्र्य ज्या पद्धतीने हिरावून घेण्यात आलं होतं, तर अशा प्रकारच्या गोष्टीसुद्धा मी सिलेबसमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून त्याच्यावर पोरांमध्ये चर्चा होईल, त्याच्यामध्ये कॉलेजेसमध्ये चर्चा होईल आणि आपल्या देशाची जी लोकशाही मूल्य आहेत, म्हणजे ज्या पद्धतीने संविधान बनवणाऱ्यांनी संविधान बनवलं होतं, त्या लोकांचं जे इंटेन्शन होतं, ते कुठेतरी आपल्या सिलेबसमध्ये पण दिसेल आणि पोरं तसं लोकशाहीच्या मूल्यांना थोडं महत्त्व देतील. अरे, पण हे त्या लोकांना पटचना ना. ठीक आहे, म्हणजे त्यांनी माझ्या सिलेबसमध्ये एवढ्या चुका काढल्या, एवढंच ते दुरुस्ती काढली. मलाच त्याच्यामध्ये वाटायला लागलं, की म्हणजे हा काय प्रकार आहे? ठीक आहे, शेवटी त्यांनी मला सांगितलं म्हणजे शेवटी बऱ्याच मीटिंग झाल्या. मी मला परत बनवायला सांगितलं, की मी अजून तसाच प्रकारचा बनवायचा. कारण आपल्या बुद्धीला तरी पटलं पाहिजे. म्हणजे मी जो सिलेबस बनवला, तर पुढचे 10 वर्ष चालेल. म्हणजे माझ्या हाताने एवढं आता माझ्या हाताने पुढच्या 10 पिढ्यांचं नुकसान मी का बरं करायचं? म्हणजे 10 पिढ्याचं नुकसान होईल ना माझ्याकडून. म्हणजे तशा प्रकारचं काम जर करायचं असेल, म्हणजे माणसाची नीतिमत्ता वगैरे गहाण ठेवून किंवा बुद्धी कुठेतरी त्यांच्या दावणीला बांधून सीनियर प्रोफेसर लोकांच्या दावणीला आपली बुद्धी बांधून ठेवायची. ते सांगतील तेच पुढे चालवायचं. 10 वर्ष पुढच्या पिढीचं नुकसान करायचं. देशाच्या लोकशाही मूल्यांची तुम्हाला काही किंमत राहणार नाही. ज्या लोकशाही संस्था आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती राहणार नाही. सध्याच्या देशात जे चालू आहे, काय बरोबर, काय चुकीचं हे पोरांना कळणार नाही. मग अशा प्रकारचं शिक्षण देऊन त्याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय मिळवायचं आहे? ठीक आहे. हा एक मुळात प्रॉब्लेम आहे. म्हणजे सिलेबसच तुम्ही अशा पद्धतीने डिझाइन करताय, की ते सिलेबस सध्याच्या कंटेम्पररी सिच्युएशनला काहीच कामाचे नाहीयेत.
मग त्या युनिव्हर्सिटीत तयार होणारे पोरं प्रॅक्टिकल नॉलेज त्यांना कुठून येईल? ठीक आहे. सध्याच्या आजूबाजूच्या घटना जे घडत आहेत त्याच्याबद्दल त्यांना त्यांची समज कशी तयार होणार आहे, जर तुम्ही त्यांना ते शिकवणारच नाहीये. तुमची परीक्षेची पॅटर्न पण बघा सेमिस्टर एक्झामचे. म्हणजे मी बऱ्याच वेळेस प्रयत्न केला, की लॉच्या सेमिस्टर एक्झामचे आपण क्लास घेऊ. तसं आपल्याकडे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनचे 26-27 एक्झामिनेशनचे क्लासेस असतात. त्याच्यामुळे मला तसा वेळही मिळत नाही सेमिस्टर एक्झामचे क्लास घ्यायला. तो एक फॅक्टर झाला. पण दुसरा फॅक्टर मला तो सिलेबसच आवडत नाही मुळात शिकवायला. म्हणजे मी जिथून पळून आलोय, की मला नको हे अशा प्रकारचं सिलेबस शिकवायला आणि अशा प्रकारची कामं करायला. त्या कॉलेजेसमध्ये तुम्ही जर बघितलं, आपण बदनाम फक्त जिल्हा परिषद शाळा आहेत, की जिल्हा परिषदच्या शाळेच्या शिक्षकांना तुम्ही इलेक्शनचे कामं लावता, तुम्ही त्यांना जनगणनेचे कामं लावता. अरे पण तुम्हाला माहिती आहे का जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक जो आहे तो फक्त सीझनली काम करतो. जनगणनेचं काम कधीतरी येतं सीझनली. ठीक आहे, इलेक्शनचं काम इलेक्शनच्या काळात येतं. पण जे कॉलेजेसचे शिक्षक लोकं जे आहेत ना, ते तर मरायची वेळ आली त्यांची आता. ठीक आहे. जे तरुण पिढीचे कॉलेजेसचे शिक्षक आहेत, त्यांना ही म्हणजे त्यांच्या काळजातली गोष्ट मी सांगतोय. ठीक आहे. तुम्ही कमेंट तरी करू शकता त्याच्यामध्ये. तुम्ही बोलू शकणार नाही, पण तुमचा आवाज उठवण्याचा मी प्रयत्न करतोय. ठीक आहे. नॅकचे कामं त्यांना सकाळी उठल्यापासून संध्याकाळी रात्री झोपेपर्यंत करावे लागतात. आता माझ्याकडे त्याच्यामध्ये समजा 4 आणि 5वा एक वर्ग होता स्पेशल सब्जेक्टचा. तर असे 5 विषयांचे जर समजा मला शिकवायला असतील, तर ह्या 5 विषयांचा प्रत्येक विषयाचे जवळपास 25 डॉक्युमेंट तयार करावे लागतात नॅकसाठी. 25 डॉक्युमेंट तयार करावे लागतात. म्हणजे अटेंडन्स शीट वेगळी बनवा, त्याच्यानंतर स्टडी प्लॅन वेगळा बनवा, त्याच्यानंतर अजून काहीतरी वेगळं बनवा, अजून काहीतरी वेगळं बनवा. ठीक आहे. 5 डॉक्युमेंटमध्ये समजा एका वर्गामध्ये 150 विद्यार्थी आहेत. तर त्या 150 विद्यार्थ्यांचा अटेंडन्सचा रेकॉर्ड बनवावा लागतो. 150 विद्यार्थ्यांचे प्लॅन बनवावे लागतात. त्याच्यातले 1-2 एक्झाममध्ये तो फेल झाला, तर परत दुसऱ्या 2-3 कोणत्या एक्झाम घेतल्या ते लिहावं लागतं. म्हणजे तुम्हाला एक कंपॅरिझन सांगायचं म्हणलं ना, समजा मी युनिव्हर्सिटीमध्ये जर काम करत असेल, तर मला म्हणजे 97% मला फक्त आणि फक्त डॉक्युमेंटेशनच करावं लागतं आणि 3% मला फक्त शिकवायला वेळ मिळतो. मग ते शिकवण्याच्या वेळेबद्दल माझं कुठलंच इव्हॅल्युएशन होत नाही. म्हणजे आपले नियम जे असतात यूजीसीचे, आता तिथे सुद्धा तसलेच ते सीनियर लोकं डोसक्यावर बसलेले असणार म्हणजे म्हणजे मोठ्या लोकांचा मी अनादर करतोय असं अजिबात नाही. ठीक आहे, म्हणजे मला मोठ्या लोकांचा भरपूर आदर आहे. मी माझ्या आईचे म्हणजे आईचं कधी चुकत जरी असेल तरी आईच्या मी पाया पडतो. आईचं सगळं ऐकतो आणि कधी-कधी चुकत जरी असेल तरी आईला थोडंसं समजावून सांगत असताना जरा शांत पद्धतीने सांगतो. ठीक आहे, पण इथे जे आता लोकं जे बसलेले आहे डोसक्यावर, ठीक आहे, ह्या लोकांबद्दल मी तुम्हाला एवढ्या रागाने बोलतोय कारण पिढ्याच्या पिढ्या बरबाद होत आहेत. म्हणजे मला युनिव्हर्सिटीमध्ये जिथे मी काम केलेलं आहे, तिथे मला कधीच कोणी विचारलं नाही, की तुम्ही शिकवल्यामुळे पोरांना कळतं का? असं कधी कोणी विचारलं नाही. पण मला प्रॉपर एका ठिकाणी बोलून मीटिंगला बसून त्याच्यामध्ये मला विचारलं जात होतं, की तुम्ही हे डॉक्युमेंट का बनवलं नाही? तुम्ही ते डॉक्युमेंट का बनवलं नाही? तुमचं हे का काम झालं नाही? म्हणजे सगळं डॉक्युमेंटेशन करण्याबद्दल मला त्याच्यामध्ये माझ्या नोकरीची धमकी देऊन सुद्धा प्रश्न विचारले जातील. पण मी पोरांना जे शिकवतो ते पोरांना लक्षात का येत नाहीये ह्याच्याबद्दल मला कुठेच विचारायची कोणत्याच युनिव्हर्सिटीमध्ये तरतूद नाहीये. एखाद्या शिक्षकाने शिकवलेलं जर समजा कळत नसेल, म्हणजे ह्याच्यात एक एक्झाम्पल तुम्हाला ह्याचं पण सांगेल मी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचं. नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचा त्याच्यामध्ये म्हणजे मी एकदा इंटरव्ह्यूला वगैरे गेलो होतो. त्यांचं थोडंसं अजून त्यांचं डॉक्युमेंटेशन भरपूर लागतं म्हणजे आर्टिकल पब्लिकेशन वगैरे लागतात खूप सारे. म्हणजे जो अकॅडमिक जसा स्कोर जो असतो, तर तो स्कोर माझा चांगला नव्हता. कारण मी कुठले पब्लिकेशन्स वगैरे केले नव्हते. कारण मला क्लासमध्ये पण शिकवायला लागायचं आणि इकडचं हे बराच वर्कलोड असल्यामुळे आर्टिकल पब्लिकेशन वगैरे माझे काहीच नव्हते. ठीक आहे. पी-एच-डी वगैरे पण माझं झालं नव्हतं. त्यामुळे माझा बाकीचा स्कोर भरपूर कमी होता. माझं काही सिलेक्शन तिथे या बाकीच्या स्कोरमुळे पण झालं नाही. पण त्यांची इंटरव्ह्यूची पद्धतच अशी होती, की त्यांनी डायरेक्ट मला त्यांच्या क्लासमध्ये पाठवून दिलं. तिथे मला त्यांनी एक सब्जेक्ट शिकवायला लागला. मग मी ते सब्जेक्ट शिकवल्यानंतर ते पोरं सगळे शाळेतले जे त्या पोरांनी इव्हॅल्युएशन केलं, की सर किती चांगलं शिकवतात किंवा काय करतात. त्यांच्याकडून चांगला रिस्पॉन्स आला, पण बाकीचा काही स्कोर वगैरे नव्हता. तर ते विद्यार्थ्यांचा अगोदर त्याच्यामध्ये ओपिनियन घेतात, की तुम्हाला किती लक्षात येतंय. त्याच्यानंतर पुढे 8-10 लोकं पॅनल मेंबर बसलेले असणार. त्या 8-10 लोकांनी त्याच्यामध्ये माझा इंटरव्ह्यू घेतला. त्याच्यानंतर माझा अकॅडमिक स्कोर वगैरे त्यांनी बघितला. अकॅडमिक स्कोरमध्ये तुमचे पी-एच-डीचे वगैरे मार्कांचे फार फरक पडतो. कारण शेवटी यूजीसीला ते सगळ्या गोष्टी लागत असतात. तर ते सगळा स्कोर पण त्यांनी बघितला आणि हे सगळं करून ते लोकं इव्हॅल्युएशन करतात. काही का असना, विद्यार्थ्याला किती समजलं म्हणजे आता त्यांनी त्याचे मार्क जास्त ठेवले नव्हते. ठीक आहे. म्हणजे त्याचे मार्क त्यांनी ठेवलेले नव्हते तेवढे जास्त त्याच्यात तेवढा जास्त इम्पॅक्ट पडणार नव्हता. पण ॲट लीस्ट विचारतायत त्या विद्यार्थ्यांना. ठीक आहे. ह्या पद्धती कुठेतरी डेव्हलप झाल्या पाहिजेत. आपण जे शिकवतोय ते विद्यार्थ्यांना तशा प्रकारे इन्कल्केट झालं पाहिजे. त्याच्यानंतर आता तुम्ही समजा म्हणताय किंवा आता आम्ही काय करणार, की एक्झामिनेशन वगैरे आम्ही फ्री करणार आम्ही. पण त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही काय करणार? आता तुम्ही काय करताय रेग्युलर पद्धतीने, की प्रायव्हेट प्लेयर्स तुम्ही शोधताय. आता आपण जे पाहतोय सध्याच्याला जे-एम-एफ-सीसाठी सुद्धा टेंडर दिले जातात. एम-पी-एस-सीसाठी टेंडर दिले जातात. ह्या टेंडरमध्ये वेगळाच खेळ चालू आहे. म्हणजे सरकारमधल्या लोकांना मला विचारायचं आहे, तुम्हाला खरंच माहिती नाही का, की हा टेंडरमध्ये जो खेळ चालू आहे तो?
ठीक आहे. म्हणजे मला कितीतरी फोन येतात, की तुम्ही जे-एम-एफ-सीचं जे आहे ते तुम्हाला टेंडर वगैरे देऊ. मी म्हटलं बा माझ्याकडे तेवढं स्क्वेअर फूटचं आता ते 1000 स्क्वेअर फूटचं वगैरे ऑफिस पाहिजे. माझं 700-750 स्क्वेअर फूटचं क्लासरूम आहे. त्याच्यानंतर स्टाफ पाहिजे तुमच्याकडे भरपूर. माझ्या क्लासेसमध्ये मी एकटाच शिकवतो. बाकीचा स्टाफ कुठून दाखवणार मी तुम्हाला? म्हणजे अशा काही गोष्टी असतात त्याच्यामुळे मला टेंडर मिळणार नाही. तर ते तिथपर्यंत फोन असतो, की आम्ही सगळे मॅनेज करू. तुम्ही काहीच ताण घेऊ नका. तुमचं फक्त नाव असेल म्हणजे त्यांना फक्त एक महत्त्वाची गोष्ट असते, की मागच्या वेळेस ते तुमचे सिलेक्ट झालेले विद्यार्थी पाहिजेत. आता 114 जागांमधले आपले 76 सिलेक्शन झालेत. म्हणजे आपण त्यांना सिलेक्ट झालेले विद्यार्थी आणि त्यांचे रोल नंबर वगैरे आपण एवढंच देऊ शकतो. तर त्यांना तेवढंच पाहिजे असतं. म्हणजे तेवढीच एक रिक्वायरमेंटसाठी आम्हाला तुमची गरज आहे. बाकी टेंडर आम्ही तुम्हाला मिळवून देणार. त्याचे पैसे आपण त्याच्यामध्ये असे-असे डिव्हाईड करू. इथपर्यंत सगळी फिल्डिंग असते. म्हणजे सरकारचं कुठलं जरी काम असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने पैसे कमवायचे आहेत. मग जर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये जर तुमचा अजून हाच प्रकार झाला, तुम्ही काही कोचिंग क्लासेसवाल्यांनाच तुम्ही भेटणार. त्या लोकांना सांगणार, की ऑनलाईन तुमचे क्लासेस तुम्ही फ्री करा. आम्ही तुम्हाला तशा पद्धतीने पैसे देणार आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अर्धे-अर्धे वाटून घेणार. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला 40% वगैरे जर पाहिजे असेल, तर ते कोचिंग क्लासवाला काय त्याच्यामध्ये क्वालिटी मेंटेन ठेवेल. काल परवा हायकोर्टाचा म्हणजे ते आपला टायपिंगचा पेपर झाला. ठीक आहे, म्हणजे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हा लोकांना. जे पोरं पेपरला बसले होते त्यांचा कीबोर्ड चालत नव्हता. एखादं बटन दबत नव्हतं. जर त्याचं समजा एम जर दबत नसेल तर त्याची एरर पडते. त्याचे मार्क त्याचे जातात. ठीक आहे. म्हणजे जे ब्लॅकलिस्टेड सेंटर होतं, जे बऱ्याच एक्झामला ब्लॅकलिस्टेड राहिलं होतं, ते सेंटर तुम्ही अजून पैशासाठी त्याच्यामध्ये त्या सेंटरवर परीक्षा तुम्ही घेताय. म्हणजे किती त्याच्यामध्ये निर्लज्जपणा झाला पैसे खाण्याचा, हे करण्याचा. पोरांच्या परीक्षा तुम्हाला नीट घेणं होत नाहीत. म्हणजे उलट तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनचे त्याच्यामध्ये सगळं सिस्टमच बंद करून टाका. सरळ त्याच्यामध्ये तुमची टक्केवारी घ्या आणि पैसे करून त्याच्यामध्ये नोकऱ्या द्यायचा प्रयत्न करा. असंही केलं तर चालतं. आपल्या ज्युडिशियरीमध्ये म्हणजे सगळ्यात म्हणजे मला या ठिकाणी सांगावं वाटतं परत-परत, की आपल्या शेवटी हायकोर्टमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये अशा प्रकारचा घोळ होत नाही. जिथे जे-एम-एफ-सीमध्ये अशा प्रकारचा घोळ होत नाही. का होत नाही? कारण पेपर काढणार तुमचा हायकोर्ट जस्टिस. पेपर राहणार आपल्या हायकोर्टात. हायकोर्टातनं पेपर जातो डायरेक्ट बेंच म्हणजे जिथे बेंच आहे हायकोर्टाचं तिथल्याच तिथे सेंटर असणार. तिथून डायरेक्ट पेपर सेंटरला जातो. सेंटरहून डायरेक्ट जमा होऊन हायकोर्टात येऊन जातो. त्याच्यामुळे मधात कोणी लोकांनी काही घोळ करायचा चान्सच राहत नाही. आणि ऑनरेबल हायकोर्ट जस्टिसला तुम्ही विकत घेऊ शकत नाही. समजा बाकीचे परीक्षा घेणारे जे लोक असतात त्याला कुणाला तरी समजा 1,00,000 पगार असेल, 1,50,000 पगार असेल, 2,00,000 पगार असेल, 3,00,000 पगार असेल. ठीक आहे. ह्याच्यामध्ये त्याला वाटू शकतं की 40-40 लाख रुपये घेऊन काही नोकऱ्या भरतो, काही जागा मॅनेज करतो. तो करेल पण. पण हायकोर्ट जस्टिस आहे तो. समजा हायकोर्ट जस्टिस त्याने जर ठरवलं पैसाच कमवायचा आहे, तर एका-एका मॅटरमध्ये सुद्धा ते म्हणजे एखादा कोटी रुपये कमवणं त्यांच्यासाठी फार मोठी गोष्ट नाही आहे. हायकोर्टामध्ये कोणते-कोणते मॅटर 100 कोटीचे असतात, कोणते 200 कोटीचे असतात. किती मोठे-मोठे मॅटर असतात. अशा 100 कोटीच्या, 200 कोटीच्या मॅटरमध्ये 5-10 कोटी कमवायला काय मोठी गोष्ट आहे? आणि त्याची काही चर्चा होईल का? पेपर फुटीची चर्चा एवढी होते, की त्या लोकांपर्यंत नोकऱ्यापर्यंत जातात. ठीक आहे. आणि त्याच्यातनं तुम्ही किती कमवणार आहात? समजा 2 कोटी, 3 कोटी, 5 कोटी, 10 कोटी. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही पैसे कमवताल. त्याच्यात मधातले जे सगळे लोक असतात, आता जे म्हणजे हायकोर्ट जस्टिस काही जाऊन कोणाला पैसे मागू शकणार नाही. ठीक आहे. मधातल्या सगळ्या चेनमध्ये ते पैसे वाटून पण टाकावे लागतात. म्हणजे ऑनरेबल जस्टिसला समजा त्यांनी घोटाळा जरी करायचा म्हणलं तरी 5-10 कोटी मिळतील. ठीक आहे. एका मॅटरमध्ये कमवू शकतात आणि चर्चा पण होणार नाही, धोका नाही, काय नाही. सुरक्षित पद्धतीने सगळं करता येतं. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्या परीक्षेमध्ये घोळ होत नाही. पण बाकी परीक्षांमध्ये तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये जर पाहिलं ना, सगळ्यात सावळा गोंधळ आहे. आता ते असिस्टंट कमिशनरचे आपण त्याच्यामध्ये क्लास घेतले. सारखं-सारखं कितीतरी वेळेस परीक्षेची तारीख लांबवली. म्हणजे तुम्ही एकदा परीक्षेची तारीख फॉर्म भरायची तारीख दिली. पुन्हा त्याच्यानंतर फॉर्म भरायची तारीख तुम्ही पुढची अजून केली. म्हणजे तुम्हाला मिळालं नाही समजा ते तुमचं बार्गेनिंग झालं नसेल. पुन्हा तुम्ही 5-6 महिन्याला अजून परीक्षेची तारीख वाढवून दिली. परत 5-6 महिन्याला वाढवून दिली. पुन्हा मुख्य परीक्षा वगैरे त्याच्यामध्ये तुम्ही आणली. ठीक आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी करायची काय गरज होती? ठीक आहे. सरळ-सरळ त्याच्यामध्ये आपला ठरलेल्या टायमिंगमध्ये पेपर घेऊन त्याच्यामध्ये मोकळं का होता येत नाही? टाईम बाउंड का करता येत नाही? ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा हे प्रश्नसुद्धा पोरांनी कुठेतरी विचारले पाहिजेत. आज सरकार जे म्हणते ना, म्हणजे तुम्हाला ऑनलाईन क्लासेसवाल्यांची एवढी भीती वाटते कारण आम्ही बोलतोय आम्हाला काही देणं-घेणं नाही. ठीक आहे. समजा आता मी आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं, मला कुठल्या कॉलेजमध्ये नोकरी मागायला जायचं नाही. मी जर कुठल्या कॉलेजमध्ये नोकरीला असेल, तर मी जर सरकारच्या विरोधात थोडं बोललं, तर मला दुसऱ्या दिवशी ते कामावरून काढून टाकतील. ठीक आहे. सध्या मला तसा काही प्रॉब्लेम नाही. आता मी ठरवलंय की मला भारतात फिरायचं तर भारतात फिरण्यासाठी समजा महिन्याला मला जर लाख रुपयाचं डिझेल लागत असेल, माझ्या शेतामध्ये आंब्याची जी बाग आहे त्याचं 15-20 लाखाचं उत्पन्न होतं मला. तर महिन्याला लाख रुपये मला तिथून पण मिळतात. म्हणजे माझी तशी सोय होऊन जाते. मी बोलू शकतो सरकारच्या विरोधात, ते बोलू शकतो. ठीक आहे, म्हणजे हे ऑनलाईन क्लासेस चालले काय नाही चालले काय त्याचा मला फरक पडत नाही. मला कुठल्या कॉलेजला नोकरी मागायला जायचं नाही. त्याच्यामुळे मी ह्या युनिव्हर्सिटी एज्युकेशनच्या विरोधात पण मी बोलू शकतो आणि आपल्या सरकारच्या विरोधात पण मी बोलू शकतो. मग हे क्लासेसवाल्यांना तुम्ही टार्गेट करण्याचा तुम्ही जो प्रयत्न करून जे म्हणताय ना तुम्ही ऑनलाईन क्लास फ्री करणार. ऑलरेडी फ्री आहे. YouTubeवर त्याच्यामध्ये कितीतरी शिक्षक आहेत जे ऑलरेडी सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये शिकवत आहेत.
आता तुम्ही म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी सुद्धा जर तुम्ही बघितल्या, ठीक आहे. म्हणजे जेवढे काही आपले लॉचे सुद्धा तुम्ही आय-पी-सी जर टाकलं तर आय-पी-सीचे खूप सारे लेक्चर मिळतील. ठीक आहे. विषय जे आहे ते फ्रीमधला तर फ्रीमध्ये आहेच. महत्त्वाचा विषय आहे क्वालिटी एज्युकेशनचा. ठीक आहे. जिथे क्वालिटी मिळते तिथे विद्यार्थ्यांना शिकायचं आहे. मग त्या गोष्टी तुम्ही तुमच्या एज्युकेशननुसार तुम्ही फ्री देऊ शकलाय का? आतापर्यंत तुम्ही जिल्हा परिषदमध्ये क्वालिटी एज्युकेशन देऊ शकलाय का? ठीक आहे. सगळ्या जिल्हा परिषद शाळा बंद पडत चालल्यात. पोरं लाख-लाख रुपये फीस घालून त्याच्यामध्ये प्रायव्हेट एज्युकेशनमध्ये शिकतायत. तिथे तुम्ही क्वालिटी एज्युकेशन देऊ शकले नाहीत. माध्यमिक शाळांमध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर शाळा नावाला आहेत. सगळे पोरं शिकतायत क्लासेसमधूनच. ठीक आहे. म्हणजे क्लासेस आहेत म्हणून ते त्यांना ते क्वालिटी शिक्षण मिळतंय. काहीतरी पोरं शिकतायत. तुमचे बाकीचे पगारवाले लोकं तर काय काम करतायत आपल्याला दिसतंयच. युनिव्हर्सिटीचं मी तुम्हाला लेव्हल सांगितलं. ठीक आहे. सिलेबसपासूनच त्याच्यामध्ये गोंधळ आहे. सिलेबस असा चुकीच्या पद्धतीने बनवायचा. त्या शिक्षक लोकांना 97% काम फक्त डॉक्युमेंटेशनचं आणि फक्त बेजारीचं काम आहे आणि 3% काम फक्त शिकवण्याचं आहे. कोणत्या शिक्षकाला तुम्ही शिकवलेलं पोरांना समजतं हा प्रश्न विचारतच नाहीत. त्या शिक्षकांची पण इच्छा आहे, तरुण पिढीच्या शिक्षकांची इच्छा आहे. जे आता माझ्या वयाचे 35-40 वर्षाचे जे शिक्षक आहेत शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये, त्यांची इच्छा आहे, की आम्हाला फक्त तुम्ही एज्युकेशनचं काम द्या. पण त्यांना एवढं म्हणजे त्रासामध्ये काम त्यांना करावं लागतं. बँकेतल्या नोकऱ्या बऱ्या वाटायला लागल्यात, या कॉलेजेसमध्ये काम करणाऱ्यापेक्षा. ठीक आहे. अशा प्रकारची परिस्थिती सध्याच्याला आहे. त्या शिक्षक लोकांच्या मानसिक परिस्थितीचा तुम्ही जर एखादा सर्व्हे काढला ना, तुमच्या लक्षात येईल की कितीतरी शिक्षक डिप्रेशनमध्ये आहेत. ठीक आहे. म्हणजे भयानक डिप्रेशनमध्ये आहेत. महिलांना तर ते काम करणं शक्यच झालेलं नाहीये. सकाळी आपलं 6 पासून घरचा स्वयंपाक करायचा, त्याच्यानंतर जे कॉलेजचं काम आहे ते रात्री 8-9 वाजेपर्यंत संपत नाही. ठीक आहे. 6 पर्यंत कॉलेजमध्ये बसून करावं लागतं आणि 6 घरी आल्यानंतर 6 पासून 9-10 वाजेपर्यंत घरी बसून ते कामं करावं लागतात. तुम्ही काय अपेक्षा करू शकता त्यांच्याकडनं क्वालिटी एज्युकेशन देण्याची? ठीक आहे. त्यांना तुम्ही असं ज्यूस पिल्यावानी त्या शिक्षकांना पिळून खाताय. ठीक आहे. लाजा वाटल्या पाहिजेत. एज्युकेशन सिस्टम कसं काय सुधारणार आपल्या देशाचं? आणि वर तोंड करून त्याच्यामध्ये तिथून तुम्ही म्हणताय, की आम्ही ऑनलाईन हे एज्युकेशन सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये फ्री करणार. ठीक आहे. अरे कुठून तर सुरुवात करा. साध्या जिल्हा परिषद शाळा तरी क्वालिटी एज्युकेशन देऊन दाखवा. का तुमच्याच्यानं होत नाहीये? ठीक आहे. शिक्षकांच्या तुम्ही भरत्या कशा पद्धतीने करताय? प्रत्येक नोकरीमध्ये तुम्हाला कट पाहिजे. मी तर पोरांना म्हणणार आता म्हणजे, आता एक आपण त्याच्यामध्ये तुम्ही काही दिवस वाट बघून तुम्ही त्याच्यामध्ये प्रत्येकाने आता एक अंडरटेकिंग करायचं. ठीक आहे. तर जेनजीचे जे पोर आहेत त्यांना मी सांगतोय, की प्रत्येकाने जे परीक्षा देतात ना, एक अंडरटेकिंग टाका. 40% म्हणजे कुणाला कळालं त्याच्यामध्ये, कुणाला जमलं तर तशा प्रकारचं चालू करा. की शासनाला मला नोकरी देण्यात यावी. शासनाला इथून पुढच्या माझ्या पगारीतले जे आहेत ते मी त्याच्यामध्ये 40% द्यायला तयार आहे. कारण सरकारी नोकऱ्याच्या भरत्या काढायच्या नाहीत. का काढायच्या नाहीत? तर कारण त्याच्यातले पैसे त्यांना मिळत नाहीत. बाकी त्यांनी सगळे असे कामं करतायत. समजा रस्ते बांधायचे काम असू द्या किंवा कुठले कुंभमेळ्याचा खर्च आपण बघितला. ठीक आहे. म्हणजे पंढरपूरचं कॉरिडॉर बनवायचा काहीतरी खर्च चालू आहे. सगळ्या प्रकारचे कामं करतील ज्याच्यामध्ये 40% पैसे त्यांना मिळतात. पण जिथे त्यांना आता तुमचे पगारीचे पैसे त्यांना मिळत नाहीत, त्याच्यामुळे तिथे ते काम करणार नाहीत. ते सोडून बाकीचे सगळे कामं करतील. अशा प्रकारची आपल्या देशाची परिस्थिती चालू आहे. मला म्हणजे ह्या गोष्टीचं फार वाईट वाटतं. आता म्हणजे एज्युकेशन जे आहे ते कॉलेजेसमध्ये चांगलं मिळालं पाहिजे. समजा कॉलेजेसची एज्युकेशन पद्धती जर सुधारली तर काय होईल, की खरंच क्वालिटी एज्युकेशन असणारे किंवा सगळ्या चांगल्या गोष्टी असणारे लोकं नोकरीला पण लागतील. आता तुम्ही माझा जर विचार केला समजा, म्हणजे आपल्याकडून एवढे आपण त्याच्यामध्ये जजेस वगैरे घडवतोय. पण विश्वास ठेवा, मी जरी समजा कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये समजा सरकारी युनिव्हर्सिटीमध्ये, आता प्रायव्हेट युनिव्हर्सिटीवाले ज्यांना समजा विद्यार्थ्यांनी आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये यायला ॲडमिशन घ्यावं, अशी ज्यांना इच्छा आहे, ज्यांना खरंच क्वालिटी एज्युकेशन वगैरे प्रोव्हाईड करायचं आहे, तशा युनिव्हर्सिटीजमध्ये माझ्यासारख्याला नोकरी मिळणं सोपं आहे. कारण थोडंसं फेस व्हॅल्यूमुळे त्यांना ॲडमिशन जास्त वगैरे मिळतील म्हणून ते घेतील मला. पण जी सरकारी इन्स्टिट्यूशन आहे तिथे तर मला ते दारात पण उभे राहू देणार नाही. मग त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतील, की हा थोडासा विद्रोही स्वरूपाचा व्यक्ती आहे. ह्यालाच कुठं चुकीचं झालं, की त्याच्यावर हा बोलून व्हिडिओ बनवतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हा म्हणजे याला सरकारच्या विरोधात बोलायला पण हा त्याच्यामध्ये मोकाट असतो. ठीक आहे. आपल्या आयडिओलॉजीला त्याच्यामध्ये धरून पण राहत नाही. म्हणजे आयडिओलॉजी हा मान्य करत नाही. जिथे ज्याला चुकीचं वाटतं तिथे बोलणार. असे लोकं त्यांना अजिबात नको आहे. म्हणजे माझ्यासारखा माणूस म्हणजे मी किती जरी समजा बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना समजत असेल, विद्यार्थी ऐकत असतील माझं. ठीक आहे. समजा समजेल अशा पद्धतीने शिकवायची जरी माझी पद्धत असेल, ह्या पद्धतीची ह्या एज्युकेशन सिस्टममध्ये काडीची किंमत नाहीये. जर ही एज्युकेशन पद्धती जर तुम्ही बदलली आणि खरंच म्हणजे पोरांपर्यंत कन्वे करणारे जे शिक्षक तुम्ही अपॉइंट केले, आमच्यासारख्या बाकी क्लासेसवाल्यांची खरंच भारताला गरज नाहीये. ठीक आहे. तुम्हाला मग ते एज्युकेशन फ्री करायची गरज नाही किंवा ह्याची गरज नाही. ते कॉलेजेसमध्येच पोरांना मिळून जाईल. ठीक आहे. डिग्री तर त्यांना पैसे भरून करावीच लागते. डिग्रीच्या तुम्ही फीस वगैरे भयानक वाढवून ठेवल्यात. ठीक आहे. ती फीस कमी करा. ठीक आहे. तिथे चांगलं एज्युकेशन द्यायचं हे करा. शिक्षक तुम्ही कट घेऊन भरू नका. पुणे युनिव्हर्सिटीची बातमी तुम्ही ऐकली असेल. आता बातमी खरी का खोटी तुमचं तुम्ही त्याच्यामध्ये व्हेरिफाय करा. पण आपण पेपरला बातम्या ऐकल्या होत्या,
की पुणे युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापकाच्या भरतीमध्ये 1 कोटीचा रेट. ठीक आहे. खरी का खोटी मला माहिती नाही. मी त्याची पुष्टी करत नाही. पण बातम्या डायरेक्ट पेपरपर्यंत बातम्या जातात, की 1 कोटीचा रेट पुणे युनिव्हर्सिटीमध्ये वगैरे प्राध्यापकाचा आहे. असे 1 कोटी रुपये भरून घेतलेले जे शिक्षक आहेत मला सांगा, ते कशाला लोड घेतील? ते काय म्हणून तुमचे शिक्षक पोराचं शिकवण्याचं काम करतील? ठीक आहे. ह्या गोष्टी सुधारल्या पाहिजेत. सरकारच्या लोकांना मला एकच सांगायचे, की "अरे तुम्ही पैसे कमवताय, कमवा ना पैसे. तुम्ही कोणतं सरकार बिना पैसे कमवण्याचं राहत नाही. कारण लोकं नालायक आहेत. ते लोकं तुम्हाला पैसे भरल्याशिवाय तुम्हाला पुन्हा निवडून देणार नाहीत. तुम्ही कमवा. भ्रष्टाचार करायचा तुम्हाला तुम्ही करा. पण ठरवा ना कुठे भ्रष्टाचार करायचा आहे. तुम्ही जागाच सोडत नाहीत. इतके दिवस पण भ्रष्टाचार होत होता. पण कुठं पोरांचे पेपर विकून भ्रष्टाचार कधी ह्याच्या अगोदर भारतामध्ये कधी झाला नाही. तो आता व्हायला लागलेला आहे. ठीक आहे. सी पेपर तुम्ही बघितले असतील. म्हणजे पहिले 100 पोरं असे आहेत, की ते आता गायब होते त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही त्या पोरांना एवढी मजल कसं काय जाते सांगा बरं तुम्ही मला? तुम्ही त्या पोराच्या घरी आई-बापाला फोन करणार. फोन करून म्हणणार, "तुमच्या सी-ई-टीमध्ये 100% मार्क पाहिजेत का?" तुम्ही सांगाल ते कॉलेज तुम्हाला मिळवून देणार आम्ही. त्याच्यानंतर ते आता असे कॉल व्हायरल झाले. राहुल कुलकर्णी वगैरे बऱ्याच पत्रकारांनी दाखवले ते. तुम्ही त्याला म्हणणार, की म्हणजे तुम्हाला आम्ही 100% मिळवून देणार. त्याच्यानंतर त्या पोराचे आई म्हणणार, "तुम्हाला एवढी कशी गॅरंटी तुम्ही घेताय?" तुम्ही त्याला सांगणार, ₹1 तुम्हाला आता आधी भरायची गरज नाही. तुम्ही फक्त तुमचे डॉक्युमेंट आमच्याकडे ठेवा. ठीक आहे. तुम्ही जर तुम्हाला 100 तसे मिळाले नाहीत, तर मग तुमचे डॉक्युमेंट म्हणजे तुम्ही पैसे दिले नाहीत, तर आम्ही डॉक्युमेंट देणार नाही. आणि नाही मिळाले तर बघा, आम्ही तुम्हाला आधी मिळवून देणार मार्क, तुम्ही मग नंतर पैसे द्या. म्हणजे सरसकट त्याच्यामध्ये तुम्ही पैसे फोन करणार, त्याच्यानंतर अशी गॅरंटी घेणार. ह्या पोरांना पाहिजे तर सेंटर तुम्ही मिळवून देणार. त्या सेंटरवर तुम्ही असं आता डिजिटल बोर्ड जे आहे इथं, ठीक आहे, हे असं तुम्ही दिसतंय तुम्हाला. हे असं डिजिटल बोर्डवर तुम्ही त्याच्यामध्ये पोरांना बिनधास्तपणे शिकवणार. ठीक आहे. त्याच्यानंतर तिथे तुम्हाला उत्तरं सांगितलं जाणार आणि त्या पोरांना 100 पैकी 100 मार्क पडणार. ज्याला 10वीला 58% आहेत, त्याला तिकडे 100 पैकी 100 मार्क पडणार. आणि अशा पद्धतीने तुम्ही पैसे कमवणार. म्हणजे सरकारच्या लोकांचा जर ह्याच्यामध्ये कट नसेल, त्यांचं जर कमिशन नसेल, तर खरंच एवढे सुसाट पद्धतीने, एवढ्या मोकळ्या पद्धतीने पेपर फुटी होऊ शकते का देशामध्ये? म्हणजे एवढा प्रकारचा ह्याच्यातनं कसे काय तुम्ही पैसे कमवताय? एज्युकेशन तर फ्री ठेवा. शिक्षक भरतीमध्ये तुम्ही पैसे कमवताय. सरकारच्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला नोकरी जर मिळायची असेल, तर 1-1 कोटी रुपये जर तुम्हाला लागत असतील, ठीक आहे. म्हणजे 2.5 लाख रुपयाच्या आसपास पगार असतो पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. 2.5 लाख रुपये पगार त्याच्यात एच-ओ-डी वगैरे असेल, तर त्याला अजून त्याच्यामध्ये 3 लाख, पावणे 3 लाख, 3 लाखापर्यंत पगार असतो. मग ह्या पगारांच्या नोकऱ्यासाठी तुम्ही जर 1-1 कोटी रुपये अशा प्रकारच्या जर ऑफर लागत असतील, तर हे फार भयानक आहे. आता मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, की ह्या गोष्टी घटनेची मी पुष्टी करत नाही. कारण मला काही कोणी येऊन फोन करून सांगितलं नाही, की "कराड सर घेता का नोकरी? 1 कोटी रुपये तुम्हाला आहेत." ठीक आहे, तेवढे पैसे नाहीत माझ्याकडे 1 कोटी रुपये तुमच्याकडे नोकरी वगैरे विकत घेण्यासाठी. आणि मला तशा प्रकारची नोकरी नको पण आहे. ठीक आहे, म्हणजे शेतामध्ये काम करून खाईल, पण अशा प्रकारचे पैसे देऊन नोकरी घेणार नाही. विषय असा आहे, की हे जर सगळं चालत असेल, त्याच्यातनं तुम्हाला जर पैसे कमवायचे असतील, लेकरांच्या भविष्यासोबत खेळून तुम्हाला पैसे कमवायचे आहेत, तर हे फार भयानक पद्धती आहे. फूड सेफ्टी वगैरे आपण पाहतो. तुकाराम मुंडे साहेब सध्याच्या जे काम करतायत. इतके दिवस जे अधिकारी होते ते कशात पैसे खात होते? म्हणजे लोकांच्या जीवासोबत खेळून पैसे खात होते. मार्केटमधलं धडाक्याने 40% दूध कमी झालं. 40% दूध कमी झालं म्हणजे 40% इतके दिवस केमिकलचं दूध खात होतो आपण. ठीक आहे. म्हणजे पैसे कुठे खावे याला मर्यादा असते ना काहीतरी. भ्रष्टाचार तुम्ही करताय, तुम्ही करणार कारण लोकांची जी लायकी असते ना, त्याच लायकीचं सरकार लोकांना मिळत असतं. आपल्या लोकांची लायकीच आहे, की आपल्याला असे भ्रष्टाचारी नेते मिळाले पाहिजेत. पण भ्रष्टाचारी नेत्यांनी थोडासा विचार केला पाहिजे, की कुठे पैसे खायला पाहिजे. ठीक आहे. हे थोडंसं विचार करणं गरजेचं आहे. एज्युकेशन सिस्टमवर त्याच्यामध्ये बोलण्यासारखं अजून बरंच काही आहे. फक्त कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनचा विषय होता म्हणून मी इथपर्यंत थांबलो. बाकी तुम्ही जिल्हा परिषद शाळांची वगैरे जर परिस्थिती पाहिली, म्हणजे माझ्या स्वतःच्या गावातल्या शाळेत शिक्षक दारू पिणारा होता. त्या अभिजित दिपकेने व्हिडिओ बनवला तो. की मुख्याध्यापक दारू पिऊन त्याच्यामध्ये झोपलेला होता. ठीक आहे, म्हणजे तुमचे इन्स्पेक्शन काय तुमचं म्हणजे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला, कुठे तुम्ही कामं केले पाहिजेत, काय नाही. फक्त आणि फक्त फोकस तुमचा फक्त कशावर आहे, तर जिथे आपल्याला 40% मिळतात त्याच्यावर फोकस आहे. ठीक आहे, हे कधी सुधारणार आहे? हे सुधारलं तर काहीतरी देशाचं भलं आहे. आणि तुम्हाला बाकी लोकांना पण सांगतोय, लवकरात लवकर आपण सगळ्यांनी जागं झालं पाहिजे. आपण जर जागे झालो नाही ना, त्याच्यामध्ये आपल्याला भीक मागायची वेळ येणार आहे. ऑलरेडी आलेली आहे. काल ते संजय सिंग म्हणे त्या लोकसभेमध्ये, की एक 5 करोड कटोरा बाटो योजना, भीक मागो योजना सुरू करायला पाहिजे शासनाने. खरं तर तीच वेळ आलेली आहे. भीक मागो योजना म्हणजे फक्त आपल्या हातामध्ये कटोरा मिळणार आहे आणि आपण सगळे भीक मागत फिरणार आहोत. त्याच्या पलीकडे काही होणार नाही. मी तुम्हाला आज म्हणतोय, की म्हणजे सगळं जरी बंद झालं तरी माझ्या आंब्याच्या शेतातनं त्याच्यामध्ये 10-15 लाख रुपयाचं मला उत्पन्न मिळतं. हे कधी मिळणार आहे मला उत्पन्न? ठीक आहे. समजा छोटे-मोठे तुमच्यातले काही व्यापारी असतील, तुमचे कपड्याचे दुकानं किंवा अजून काही असेल. तुम्हाला आता सध्याच्याला तुमचं बरोबर चालतंय. अरे पण लोकांकडे पर्चेसिंग पॉवरच जर राहिली नाही, लोकांना नोकऱ्या मिळणार गेल्या, खायला मिळणार गेलं,
तर सगळ्यांना, सगळ्या धंदेवाल्यांना सुद्धा कटोरा घेऊन भीकच मागावं लागणार आहे. ठीक आहे. तर लवकरात त्याच्यामध्ये जागे झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टींवर आपण प्रत्येकानं बोललं पाहिजे. बाकी तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ठीक आहे. म्हणजे तुम्ही बोलणं गरजेचं आहे. आपण सगळ्यांनी बोललो तरच त्याच्यामध्ये काहीतरी बदल होईल. आता मी एवढं इथे तोंड फाडतोय कशासाठी? तर काहीतरी बदल घडला पाहिजे. चांगल्या गोष्टी व्हायला पाहिजेत. एज्युकेशन सुधारलं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे. माझी अजिबात इच्छा नाही, की त्याच्यामध्ये क्लासेसच चालले पाहिजेत. ठीक आहे. कॉलेजेसमध्ये क्वालिटी एज्युकेशन मिळालं पाहिजे. कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये पोरांना युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही वेगळं शिकवा. म्हणजे 5 वर्ष तिकडे वेगळं शिकून परत अजून कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनसाठी 5-6 वर्ष शिकायला लागायची गरज नसली पाहिजे. त्या युनिव्हर्सिटीमध्येच अशा प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे, ज्याच्या जोरावर पोरांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत. ठीक आहे. तर कुठेतरी आपल्या देशाचा चांगला विकास होणार आहे. नाहीतर तुम्ही ही तरुण पॉवर जी आहे, जी डिग्रीचे 5 वर्ष घालून तुम्ही अजून 5 वर्ष तरुण पॉवर तुम्ही वेस्ट करताय. एज्युकेशन सिस्टममध्ये त्यांना तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनसाठी जर तुम्ही अभ्यासाला जर लावत असाल, 5-5 वर्ष पोरांचे परत जर जात असतील फक्त कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनच्या अभ्यासासाठी, तर सरळ खरंच मूर्खपणा आहे. पण त्या आपल्या पूर्ण एज्युकेशन सिस्टमचं फेल्युअर आहे. कारण सेमिस्टर एक्झामिनेशनमध्ये तुम्ही फक्त त्यांना पास होणं एवढंच टार्गेट ठेवलेलं आहे. तिथे जे पाहिजे ते सिलेबस तुम्ही ठेवला नाही. शिक्षकांना शिकवायला तुम्ही वेळ दिला नाही. त्या शिक्षकांना दुसऱ्याच कामामध्ये तुम्ही त्यांचा वाटोळ करून टाकले. त्याच्यातनं त्यांना मुक्तता दिली पाहिजे. त्यांना फ्री हँड दिलं पाहिजे. जास्तीत जास्त क्वालिटी काम करण्यासाठी त्या शिक्षकांना तुम्ही सवलत दिली पाहिजे. त्यांचं डोकं जरा मोकळं असेल ना, त्यांच्या डोक्यामध्ये तुम्ही एवढं त्यांना डिप्रेशनमध्ये तुम्ही घालताय, की ती कसं काय चांगल्या गोष्टींचा विचार करतील. त्यांना चांगल्या गोष्टींचा विचार करायला वेळ सुद्धा तुम्ही ठेवलेला नाही. तर त्यांना तुम्ही थोडंसं शांतता द्या, म्हणजे जेणेकरून ते ते स्वतः एज्युकेशन सिस्टम सुधारतील. बाकी तुम्हाला वेगळं काही करायचं नाही. तुमचे यूजीसी जरी तुम्ही नियम जरी बदलले थोडेसे, तरी सुद्धा थोडंसं ते चांगल्या गोष्टींवर त्याच्यामध्ये फोकस करायला लागतील कॉलेजेस आणि चांगल्या गोष्टी बदलत होत. म्हणजे नियम बदलणं म्हणजे मी तुम्हाला काय सांगतोय, आता तुम्ही दुधाचं आपलं हे जे करतो, दुधामध्ये आपण फॅट मोजतो. फॅट मोजतो म्हणून फॅट वाढवण्यासाठी शेतकरी युरिया टाकतो. तुम्ही दुधाचा जर प्रोटीन बेस जर तुम्ही समजा चालू केलं, की दुधामध्ये किती प्रोटीन आहे हे आम्ही मोजणार. युरिया टाकून काही प्रोटीन वाढत नाहीत. ठीक आहे. त्याच्यामुळे मग प्रोटीन पावडर काही शेतकरी टाकू शकत नाही. प्रोटीन पावडरला त्याच्यामध्ये त्याचे अजून जास्त पैसे लागणार. त्याच्यामुळे मोजायची पद्धत जर तुम्ही प्रोटीन बेस वगैरे केली, तर हे कुठेतरी युरिया मिसळायचं काम कमी होत असतं. जसं यूजीसीच्या नियमामध्ये तुम्ही हे असे बाकीचे फालतू डॉक्युमेंट बनवायचं सोडून देऊन खरंच पोरांना किती कळतंय अशा पद्धतीचे मानांकन जर तुम्ही बनवले, तर साहजिकच आहे कॉलेजेस पण त्या पद्धतीने कामं करतील आणि थोडंसं एज्युकेशन सिस्टम सुधारू शकते. ठीक आहे. तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. बाकी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद मित्रांनो.